श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामी चरणी प्रार्थना। आज अक्षय सकाळी शाळेसाठी निघाली आहे आणि आज तिचा शाळेचा पहिला दिवस आहे। तर टिफिनमध्ये आज पहिला दिवस असल्यामुळे डोसा आणि बटाट्याची चटणी बनवून दिलेली फिक्की। अक्षू शाळेत जाण्यासाठी खूपच उत्साहित होती, कारण शाळेचा हा पहिला दिवस होता आणि नवीन स्कूल होतं आणि सगळे टीचर्सही नवीन होते आणि सगळे नवीन फ्रेंड्स तिला मिळणार होते। तर कालपासूनच खूपच एक्सायटेड होती शाळेत जाण्यासाठी। तर आज युनिफॉर्म आलेला नव्हता, तर साधा ड्रेस घालून निघालेली। तर अक्षू स्कूलला गेलेली होती, तोपर्यंत ऊन पडलेलं होतं। तर म्हटलं चला सगळे कपडे धुवून घेऊया, परत मग पावसाळा लागला की कपडे धुवायला होणार नाही। तर ऊन पडलेलं होतं, त्यामुळे सगळे कपडेही आवरून घेतलेले आणि कपाटही आवरून घेतलेलं। थोडंसं इकडे तिकडे पसारा झालेला होता, तर डेली आपली रुटीन चालू झालेली। तर कपड्यांची पण आवरावर व्यवस्थित घड्या घालून ठेवलेला। प्रत्येकाचा बॉक्स हा वेगवेगळा आहे, अक्षूचा सेपरेट, आधीचा सेपरेट, असं सगळ्यांचं सेपरेट ठेवलं की मग घाई गडबडीत पटकन सापडतात। आणि आज चिमण्यांचा खाऊ पण बरणीमध्ये भरायचा होता, तर म्हटलं चला आज वेळ आहे तर तोपर्यंत खाऊ पण बरणीत भरून ठेवूया। तर पाऊसही तेवढा जोरात आलेला, आज पावसाला सुरुवात झालेली आणि आपले कपडे पण सुकत होते। आजच्या दिवसात सुकता की नाही सुकता काय माहिती आता। पहिल्या दिवशी तर शाळेत सगळी छोटी मुलेही रडतच होते। अक्षू मात्र रडली नाही, खूप एक्सायटेड होती। स्कूल पसंद आहे आपको? हाँ, मॅमने शिकवलं का आज काय? नाही शिकवलं? फ्रेंड्स भेटले? नाव नाही माहिती? शाळेतून आल्याच्यानंतर थोडासा अक्षूने आराम केलेला, आम्ही सगळ्यांनी आराम केलेला आणि परत पावसाला सुरुवात झालेली। तर बरेचसे मुलं हे गार्डनमध्ये खेळत होते, ग्रासमध्ये खेळत होते। तर आधीही होता, तर आधी गेल्यामुळे तिलाही पावसात भिजायचं होतं। बरेच दिवसापासून ती पावसात भिजलेली नव्हती, तर म्हटलं ठीक आहे चला जाऊया। तर एकटीच तिथे खेळत होती आणि बाकीचे मुलं साईडला गार्डनमध्ये खेळत होते। उचलायच नाही, पाय चला पाऊस थांबला। साधारण 2-3 पाऊस पडल्याच्या नंतर अक्षूला पावसात भिजू दिलेलं, कारण पहिल्या पावसात खूप पोल्युशन असतं। तर मुंबई या ठिकाणी पहिल्या पावसात न भिजलेलंच बरं। आणि काल मार्केटमधून लिची आणलेली होती, तर मी ही पहिल्यांदाच घेतलेली, कारण या अगोदर मी कधी घेतलीही नाही आणि खाल्लेली नव्हती। तर मुलांचं खूप चाललेलं होतं की लिची खाऊया म्हणून। तर साधारण मी 300 रुपये किलोनी लिची घेतलेली आणि तिथे त्यांनी मला एक लिची खोलून दाखवलेली कशी खायची वगैरे, म्हणजे मुलांना दाखवलेली, टेस्ट केली, मुलांना आवडली। त्यानंतरच मग अक्षूनी घेतलेली आणि तिलाही खूप आवडलेली।
दिवसभरातली कामे आवरल्याच्या नंतर मग इथे छान असं चिमणीचा खाऊही भरून ठेवलेला, थोडेसे तांदूळ भरलेले आणि त्याच्या बाजूच्या प्लेटमध्ये थोडीशी चपातीही ठेवलेली. कारण रोज सकाळच्या वेळेस कधी कधी कावळाही येतो, तर चिमण्या चपाती नाही खात, चिमण्या तांदूळच खातात त्या बरणीतले. परंतु कावळा येतो तर कावळा त्यातले तांदूळ खात नाही, तर त्याला ते त्याच्यामध्ये खाता येत नाही. तर मग मी तिथे प्लेटमध्ये चपाती ठेवते, तर चपाती तो खातो. किंवा कधी कधी मग आपलं गव्हाचं पीठ असतं भिजवलेलं जे कणिक, तेही त्याला आवडतं. कधी चपाती नाही खात तर कधी तो कणिक खातो, तर त्यासाठी मी तिथे दोन्ही वस्तू ठेवते. आणि इथे आज छान मस्त अशा चिमण्या त्यांना एकमेकींना खाऊ घालत होत्या, म्हणजे तिची आई असेल कदाचित. आणि ते एक छोटीशी चिमणी, ही तिचं म्हणजे पिल्लू दिसतंय, लहान आहे, तर त्याला त्याच्यामध्ये चोचेमध्ये घेऊन खाता येत नाही त्या बरणीतून, तर तो त्या चिमणीला, छोट्याशा पिल्लाला ते आई खाऊ घालते इथे. ठेव, फेकू नको. हां, तिथे नाही ना, थोडंसं पुढे ठेव. बरं ये, चल जाऊ दे, चल ये. तर मला येऊन घेऊन जा. आज अक्षयाला आणि आधीला बड्डेचं इन्व्हिटेशन आलेलं होतं आणि स्पेशली अक्षयाला पण आज बड्डेचं इन्व्हाइट केलेलं होतं. तर बड्डेसाठी गिफ्ट काय घ्यावं हा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला. कारण मुलींना काय सहज इझिली एखादी मेकअपची वस्तू वगैरे घेतली तरी चालतं, परंतु मुलांसाठी काय घ्यायचं. लहान मुलगा असेल तर खेळणी वगैरे घेता येते, परंतु 9वी-10वीच्या मुलांसाठी काय घ्यायचं हा खूप मोठा प्रश्न. तर फायनली आम्ही हे ऑनलाईन बुक मागवलेलं आणि आधी आणि अक्षयाकडून गिफ्ट दिलेलं. अक्षू इथे छान अशी तयार झालेले आहे आणि आधी एकीकडे तयार होतो. तर इथे गिफ्टला रॅपरही छान असं केलेलं. आधीनेच हे सगळी तयारी केली, कारण आधीला गिफ्ट पॅकिंग वगैरे ह्या गोष्टी छान जमतात आणि मी त्याला करू देते. तर अक्षय वाट बघत होती, दादा कधी तयार होतो आणि कधी आपण बड्डेला जातो. तर बड्डेमध्ये गिफ्टपेक्षा रिटर्न गिफ्ट काय मिळणार याकडेच मुलांचं लक्ष असतं जास्त. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.